उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। बारामतीमधील कसबा राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या जनता दरबारासाठी अजित पवार उपस्थित राहिलेले आहेत आणि बारामती तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या समस्या घेऊन या जनता दरबारासाठी आलेले आहेत। एकंदरीतच प्रत्येक खात्याचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी येथे उपस्थित आहेत आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नागरिक अजितदादांकडे मांडत आहेत आणि त्या समस्या अधिकाऱ्यांच्या मार्फत लवकरात लवकर सोडवण्यासाठी अजित पवार आदेश देत आहेत आणि नागरिकांना कोणत्याही पद्धतीचा जास्तीत जास्त हेलपाटे घालू नये यासाठी अजित पवार जाग्यावरतीच या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीतच जनता दरबार झाल्यानंतर येथेच काही वेळातच सर्वपक्षीय मधील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम राष्ट्रवादी भवन येथेच होणार आहे। एकंदरीतच त्यानंतर बारामतीमधील अनेक गणेश मंडळांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार आहेत। यामधील अखिल तांदुळवाडी वेस्ट तरुण मंडळ तसेच नटराज नाट्य कला मंडळ आणि अनंत युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिवलला देखील आज अजित पवार भेट देणार आहेत। एकंदरीतच आज दिवसभर बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणावर आज गणेश फेस्टिवलला भेटी असतील किंवा सकाळी होणारा जनता दरबार आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे आणि हा प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे। साहजिकच आज मोठ्या प्रमाणावर आज जनता दरबार भरला आहे। दर आठवड्याला हा जनता दरबार भरतो, परंतु आजच्या जनता दरबारला अभूतपूर्व गर्दी झालेली आहे आणि अजित पवार स्वतः नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकंदरीतच जास्तीत जास्त नागरिक या जनता दरबारासाठी उपस्थित राहिलेले आहेत। कॅमेरामन आप्पासाहेबसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।